विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 5वीतील 6वी कविता माहेर या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर खान देशातील एक स्त्री, खान देशातील एक संसारी स्त्री जात्यावर जळताना माहेरच्या सुखाचे स्वप्न पाहते आणि स्वप्न पाहत असताना ते आपल्या माहेराचे जे सुख आहे, आपल्या माहेराचा जे आनंद आहे त्याविषयी आपल्या ओव्या गाते आणि या लोकगीताचे लय या कवितेला प्राप्त झालेले आहे। तर सुरुवातीला ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, मग त्यानंतर या कवितेचं पाठांतर आपल्याला घरी जाऊन करायचंय, कविता पाठ करायचे। या कवितेमध्ये नदीचा उल्लेख आलेला आहे, या कवितेमध्ये मातीचा उल्लेख आलेला आहे, त्यानंतर जात कशाला म्हटलं जातं ते सांगितलं गेलेलं आहे, सोजी कशाची बनते ते सांगितलेलं आहे, शेला हे वस्त्राचं नाव या ठिकाणी आलेलं आहे, नंदी बैल माहिती आपल्याला सर्वांना, त्याविषयी या कवितेमध्ये माहिती मिळालेली आहे। या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत सदाशिव माळी आणि काही कठीण शब्द या कवितेत आलेले, त्या कवितेचे जे शब्द आहेत ते मी तुम्हाला लिहून देणार आहे। तर सुरुवातीला या कवितेचं आपण गायन करूया। ओके, लक्ष द्या पुस्तकात। तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगला तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीत ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई। अशा पद्धतीनं आपल्याला कविता पाठ करायचे। किंवा तुम्हाला जर या कवितेला आणखी ताल सूर लावता येत असेल, एखाद्या गीताचं एखाद्या गाण्याचं, तर ते ताल सूर आपण त्याला लावू